नमस्कार, जय महाराष्ट्र, करा कष्ट. तर आज रविवार असल्यामुळं आपण मस्तपैकी चाललो होतो फिरायला, नाही का. मग गाडी काढली मस्तपैकी आणि सरकन असं खाली गेलो आणि तिथून भरकन निघालो आणि मस्तपैकी रस्त्याने सणानं पिनी निनी करत करत निघालो. तर मस्तपैकी भोसरीवरनं निघालो मॅगझिन चौकातून लेफ्ट मारला आणि सरळ आळंदी रोडला साईबाबा मंदिराकडे आम्ही निघालो होतो. तर फायनली साईबाबा मंदिरात आम्ही आलो आणि मग काय मंदिरात पोचलो मस्तपैकी, नाही का. आणि मस्त असं शांतता होती, जास्त गर्दी पण नव्हती. आणि असंच मग दर्शन घ्यायला गेलो पुढं. गर्दी नसल्यामुळं तिथं थोडे थांबत होते, फोटो वगैरे काढत होते, तर आम्ही थोडं पाठीमागच थांबलो. आणि मग फायनली दर्शन घेतलं आणि बघतो काही तर मांजरसुद्धा झोपलेली होती बाबांच्या पादुकांपाशी, बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर फोटोज वगैरे काढले आणि मग पुन्हा पादुकांच्या लाईनीला आम्ही गेलो पुढे. त्याच्यानंतर दर्शन घेऊन पाठीमागं आलो आणि इथं असं मस्त एकदम भारी आकर्षित असं दिसत होतं, बघू शकता तुम्ही सुद्धा. त्याच्यानंतर इथं पुन्हा महादेवांचे फोटो होते, साईबाबांचा फोटो होता, त्याचं पण दर्शन घेतलं. तुम्ही पण घेऊ शकता, नाही का. बघू शकता. परत पुढे आलो आणि द्वारका माईचं असं मंदिर होतं. एकदम असं सुंदर असं आणि पुढे असं गणपती म्हणतो आपण, तर 9 गणपतींच्या मूर्ती बसवलेल्या आहेत तिथं, बघू शकतो. इकडनं या बाजूला 4 आहे, पाठीमागच्या बाजूला 4 मूर्ती आहे आणि मध्ये एक सेंटरची एक मोठी मूर्ती आहे. तर तुम्ही दर्शन घेऊ शकता. ऋतू पण सोबत आली होती, त्याच्यामुळे तीच दिसायची कंटिन्यू व्हिडिओमध्ये आणि मी व्हिडिओ काढत होतो, त्याच्यामुळे मी काही दिसलोच नाही. तर हा मेन गणपती, त्यांचं पण दर्शन घेतलं आणि पुढं आपण स्वामीनारायण मंदिराकडे म्हणजे निघालो होतो. तर आपण त्या मंदिराजवळ पण आलो, म्हणजे तिथंच आहे पाठीमागं ते मंदिर. तिथं श्री हरिनारायणांच्या जे काही अवतार त्यांचे फोटोज मूर्ती बसवले आहेत, तर त्यांचं पण आपण दर्शन. तिथं खूप मोठा असा हॉल आहे, पण एकदम शांत वातावरण आहे, तिथं बसू शकतो तुम्ही किती